मित्रांनो बघा, जिल्ह्यातील 12,508 शेतकऱ्यांनी ई-के.वाय.सीचे प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही। त्यासाठी गाव स्तरावरील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत ई-के.वाय.सी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते, तरी देखील अद्यापही शेतकऱ्यांनी ई-के.वाय.सी न केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित आहे। त्या सर्वांनी ई-के.वाय.सी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे। पुढे बघा, जळगाव जिल्ह्यातील सन 2022 पासून शेती पिकाच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत। त्यानुसार 2,13,416 शेतकऱ्यांना शासन स्तरावरून डीबीटी प्रणालीद्वारे जवळपास 244 कोटी अनुदान वाटप करण्यात आलेले आहे। पुढे बघा, मात्र जिल्ह्यातील 12,508 शेतकऱ्यांनी ई-के.वाय.सीचे प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही। त्यासाठी गाव स्तरावरील तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत ई-के.वाय.सी करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आलेले आहेत, तरी देखील अद्यापही काही शेतकऱ्यांनी ई-के.वाय.सी केली नसल्यामुळे त्यांना अनुदान मिळालेले नाही। पुढे बघू शकता मित्रांनो, विशेष म्हणजे जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत जिल्ह्यातील भडगाव, मुक्ताईनगर, पारोळा, अमळनेर व जामनेर या तालुक्यात अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी 5,854 शेतकऱ्यांनी ई-के.वाय.सी प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नाही। तरी संबंधित शेतकऱ्यांनी CSC केंद्र व महाई सेवा केंद्र येथे जाऊन ई-के.वाय.सी करावे व आपले शेतीपिकाच्या नुकसानीचे अनुदान त्वरित प्राप्त करून घ्यावे असे आवाहन सर्व संबंधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्या वतीने करण्यात आलेले आहे। मित्रांनो, तुम्हाला देखील हे अनुदान मिळवायचे असेल तर लवकरात लवकर तुम्ही ई-के.वाय.सी करणे महत्त्वाचे आहे। धन्यवाद।